आनंद देवता आणि स्थान देवतेला विनम्र अभिवादन करून जमलेल्या तमाम भजन रसिकांच्या चरणाशी नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र आणि पुण्यभूमीतील निसर्गरम्य अशा कोळंबे गावामधील सन्मित्र मित्रमंडळ कोळंबे मळा येथे प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असणारी ही सत्यनारायणाची महापूजा आणि या महापूजेनिमित्त आम्हा दोन्ही बुवांना डबलबारी भजनाच्या माध्यमातून भगवंताचं नामस्मरण त्याचबरोबर रसिकांचं मनोरंजन करण्याची सुवर्ण संधी या मंडळाने उपलब्ध करून दिली। त्याबद्दल मी माझ्या हनुमान प्रसादिक भजन मंडळाच्या वतीने मी स्वतः व वैभव सत्यवान पांचाळ मुक्काम पोस्ट देऊळ तालुका जिल्हा रत्नागिरी त्याचप्रमाणे माझे प्रतिस्पर्धी जोडीवाले बुवा सन्माननीय आदरणीय सुशीलजी गोठणकर बुवा तर आम्हा दोन्ही बुवांच्या वतीने मी या मंडळाचे मनपूर्वक आभार मानतोय। त्याचबरोबर आज मला पकवास साथ करतायत ते आमचे बंधू कुमार चंद्रशेखर पांचाळ तसेच मला तबला साध्य करतायत ते आमचे बंधू आनंद पांचाळ आणि बुवांना पकवास साथ करतायत ते सुप्रसिद्ध पकवास वादक ओंकारजी दुखंडे तसेच तबला साथ करतायत ते केतन किर्लोस्कर यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो। तर या ठिकाणी जमलेल्या सर्व तमाम भजन रसिकांच्या चरणाशी नतमस्तक होऊन विद्येची देवता श्री सरस्वती मातेला वंदन करून माझी ग्राम देवता आई पावणाई देवीची चरणी नतमस्तक होऊन सत्याचा वाली श्री सत्यनारायणची चरणी लीन होऊन संपूर्ण जगताच्या आराध्य दैवत गणपती गजाननाला वंदन करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत हे ब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना हा मानाचा मुजरा करून धर्म कसा जपला पाहिजे हे ज्यांनी आपल्याला शिकवलं ते छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार वंदन करून मी डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याला सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। या ठिकाणी आमचे गुरुबंधू सन्माननीय बुवा गौरव पांचाळ यांची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे माझ्या हनुमान प्रसादिक भजन मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। तुझ्या पायरीशी आज चालून आलो, तुझ्या पायरीशी आज चालून आलो, स्वामी रंगीना भूया स्वामी स्वामी रंगीना भूया स्वामी स्वामी रंगीना भूया स्वामी
या कंठासी अर्ध काही आदर स्वामी भेटीसाठी माझा अडकला या श्वासर स्वामी भेटीसाठी माझा अडकला या श्वासर चक्र हे जन्मोजन्मीचे चक्र हे जन्मोजन्मीचे भेदाया निघालो स्वामी रंगीना बोलूया काषाय वस्त्रं करदण्डधारिणम् कमण्डलु पद्मकरेण शङ्खम् चक्र गदा भूषण भूषिताढ्यम् श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये कृते जनार्दन देवा स्त्रेताया रघुनन्दना द्वापारे श्रीरामकृष्णच द्वापारे श्रीरामकृष्णच कलौ श्रीपादवल्लभा कलौ श्रीपादवल्लभा कलौ श्रीपादवल्लभा पुण्डलीकवरदा श्री 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 ज्ञानदेव श्री पंढरीनाथ श्री गणपती गजानन प्रभु रामचंद्र प्रभु विश्वकर्मा श्रीदेव ढाळेश्वर श्रीदेव सिद्धिविनायक श्रीदेव सत्यनारायण बजरंग हरिहर हर आई कुलस्वामिनी माते तुझा पावणाई देवी माते तुझा रंगदेवते माते तुझा कैलासवासी शेखर सागवेकर सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य संतोष शिरशेकर कैलासवासी परशुराम सुतारक धन्यवाद. या ठिकाणी अतिशय सुंदर असा साऊंड
आम्हाला लाभलेला आहे. मनापासून त्यांचे आभार मानतो. एकदा जोरदार टाळ्या साऊंडवाल्यांसाठी झाल्या पाहिजे. त्याचबरोबर महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय शांतचित्ताने भजन ऐकतायत. त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. आज या ठिकाणी सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त हा पारंपरिक डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित केलाय. अतिशय सुंदर असं हे मंडळ आणि या कार्यक्रमाचं नियोजन. आल्याबरोबर दोन्ही बुवांची उत्तम अशी जेवण व्यवस्था. वास्तविक बघा, आज या ठिकाणी ऑर्केस्ट्रा ठेवता आला असता, डान्स ठेवता आले असते किंवा अन्य कोणताही कार्यक्रम ठेवता आला असता, परंतु तसं न करता भजनासारखा चांगला कार्यक्रम या ठिकाणी या मंडळाने आयोजित करून माझ्यासारख्या एखाद्या छोट्याशा कलाकाराला एका सिनियर व्यक्तीबरोबर बारी करण्याची संधी दिली. त्याबद्दल या मंडळाचे मी मनपूर्वक आभार मानतो. या मंडळाला मी एकच सांगेन की ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी आणि सन्मित्र मित्र मंडळ झटतंय ते फक्त आणि फक्त हरिनामासाठी, फक्त आणि फक्त हरिनामासाठी, फक्त आणि फक्त हरिनामासाठी. आता मंडळी ही पारंपरिक बारी आहे, त्याच्यामुळे दोन्ही बुवांची भजनं ही भारुडासहित होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला सुंदर भजन करूया. कारण भजन म्हटल्याच्या नंतर 3 अक्षर आहेत बघा. भजन, भक्ती रसातून जनमानसासमोर केलेलं नमन, त्याचं नाव भजन आहे. बुद्धीचा विकास आणि दुःखाचा विसर पडायला लावणारी एक शक्ती म्हणजे भजन. स्वर, टाळ आणि मृदंग यांचा एकत्रित वाजणारा ब्रह्मनाद म्हणजे भजन. बघा, आज भजनाचं सुद्धा मोल किती आहे. जेवढं भजन सोपं आहे तेवढं कठीण आहे. कारण संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात काय सांगितलंय की अरे भजन भजन नामदेवाने ते केले, दगडाचे बनवून टाळ देऊळ उलटे फिरवले. म्हणजे काय, ज्यावेळी नामदेव महाराज मंदिरात भजन करत होते त्यावेळी नामदेवांना सांगण्यात आलं की तुझे काय हे भजन करतोस हे मंदिराच्या मागे जाऊन कर. त्यावेळी नामदेव महाराज मंदिराच्या मागे जाऊन भजन करायला लागले. त्यावेळी प्रत्यक्षात पांडुरंगाला आपलं मंदिर हे उलट फिरवावं लागलं. ही हरिनामाची ठेवण आहे आणि हे शाश्वत आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला भजन करूया. आता सुरुवात पहिली माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे सुरुवातीला जरा सावकाश जाऊया आणि हळूहळू आपण बुवांकडे वळूया. नक्कीच भजन घेऊया.